बांधवांनो, आपल्याला प्रजासत्ताक भारतामध्ये संविधान संस्कृती निर्माण करायची आहे आणि ही संविधान संस्कृती कशा पद्धतीनं निर्माण करता येऊ शकते या दृष्टिकोनातून आपण या दीर्घ अशा व्याख्यानमालेतून विचार करतो आहोत. आज जो मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो विज्ञान, वैज्ञानिक आणि संविधान संस्कृती या मुद्द्याच्या संदर्भामध्ये विचार करताना पहिल्यांदा मी आपल्यासमोर अनंताची अभंगवाणी या माझ्या कविता संग्रहातली विज्ञानावरची एक कविता किंवा अभंग सदृश्य अशा प्रकारची एक जी रचना आहे ती रचना तुमच्यासमोर ठेवतो आणि विज्ञान, वैज्ञानिक आणि संविधान संस्कृती हा विषय आपल्यासमोर मांडतो. विज्ञान विज्ञान महान ही शक्ती, विज्ञान विज्ञान महान ही शक्ती, विकासाची युक्ती मानवाच्या, अशक्य ते शक्य करीते विज्ञान, मानवी जीवन समृद्धिते. मानवांनो धरा विज्ञानाची कास, मानवांनो धरा विज्ञानाची कास, अंधरूढी कूस सोडा आता. परिविज्ञानाला काबूमध्ये ठेवा, परिविज्ञानाला काबूमध्ये ठेवा, विवेकाचा दिवा तेववोनी. विज्ञान हे आहे दुधारी तलवार, विज्ञान हे आहे दुधारी तलवार, नीतीने वापर करा त्याचा. विज्ञान विज्ञान निर्माण निर्माण, फावे ना विध्वंसन जगी कोठे. परिमानवाने विवेक सोडला, विध्वंसी जुंपला अणु येथे. अणु 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 वापरा निर्माणा, अणु 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 वापरा निर्माणा. सृष्टीच्या जीवना विध्वंसू नका, सृष्टीच्या जीवना विध्वंसू नका. विज्ञान आणि वैज्ञानिकांचा माणसाच्या जीवनावरती फार मोठा उपकार आहे. मी एकूणच मानवी विकासाचा जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या अगदी सहजपणानं लक्षात येतं की विज्ञान आणि वैज्ञानिकांनी माणसांच्या जीवनावरती जेवढे मोठे उपकार केलेले आहेत तेवढे उपकार दुसऱ्या कुठल्याही घटकानं केलेले नाहीत असं मला वाटतं. कारण आजची माणसं पदोपदी विज्ञान आणि वैज्ञानिकांनी दिलेल्या देणग्यांचा लाभ घेतात, विज्ञानाचं खातात, पण गातात मात्र पुराणाचं, गातात मात्र भाकड कथेचं, गातात मात्र दंतकथेचं. संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो ना तेव्हा संस्कृतीमध्ये कृतज्ञता भाव हा महत्वाचा असतो. कृतज्ञता भाव, आदर भाव. आणि या कृतज्ञता भावाच्या, आदर भावाच्या, ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याची जाणीव ठेवण्याच्या भावनेतून आपल्याकडं फार मोठा सांस्कृतिक डोलारा उभा राहिलेला आहे. आणि सामान्यपणे ईश्वर, अल्लाह, गॉड नावाची संकल्पना माणसानं निर्माण केली आणि त्या संकल्पनेवर असं आरोपण माणसानंच केलं की ईश्वर, अल्लाह, गॉड इत्यादी ही जी संकल्पना आहे या संकल्पनेनं हे विश्व निर्माण केलं, माणसालाही निर्माण केलं.
आणि म्हणून त्या कल्पनेच्या बद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त करणारा प्रचंड मोठा सांस्कृतिक डोलारा माणसानं निर्माण केलेला आहे. हवा, पाणी, वारा, सूर्यप्रकाश हे सारे निसर्गातले घटक, वनस्पती हे सारं त्या शक्तीनं निर्माण केलं असं गृहीत धरलं गेलं. आणि म्हणून त्या शक्तीबद्दलचा कृतज्ञताभाव व्यक्त करणाऱ्या कितीतरी सांस्कृतिक गोष्टी माणसानं निर्माण केल्या. पण माझं असं म्हणणं आहे की फार मोठा कृतज्ञताभाव ज्याच्याबद्दल व्यक्त केलाच पाहिजे असं विज्ञान आहे, वैज्ञानिक आहेत. परंतु त्याबद्दलचा कृतज्ञता भाव माणूस व्यक्त करत नाही. भारतीय माणूस तर व्यक्त करत नाही हे स्पष्टपणे दिसतं. पदोपदी विज्ञानाचे लाभ घ्यायचे म्हणजे वैज्ञानिकांनी निर्माण केलेल्या अनेकविध वस्तूंचा, अनेकविध गोष्टींचा, अनेकविध साधनांचा, अनेकविध उपकरणांचा, यंत्रांचा, तंत्रांचा उपयोग केल्याशिवाय आज माणसाच्या जीवनाचं पाणी हलत नाही. पण या ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेतो आहोत, उपयोग घेतो आहोत, या गोष्टी कुणी निर्माण केल्या असतील, कशा निर्माण केल्या असतील, त्या निर्माण करण्यासाठी किती कष्ट केलं असेल, याचा कुठलाही साधा विचार आपल्याकडची बहुतांश माणसं करताना दिसत नाहीत. याचाच अर्थ विज्ञान आणि वैज्ञानिकाबद्दल भारतीय माणूस कृतज्ञ आहे. ही कृतज्ञताच भारतीय माणसांना अजूनही मोठ्या प्रमाणात मागासलेलं ठेवते आहे असं मला स्वतःला वाटतं. भारतीय माणसाचं हे मागासलेपण संपण्यासाठी आणि भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गतिमानतेनं प्रगती होण्यासाठी आपल्याला भारतात विज्ञाननिष्ठ अशा प्रकारची संविधान संस्कृती निर्माण करावी लागणार आहे. आणि अशा प्रकारची विज्ञाननिष्ठ संस्कृती निर्माण केली पाहिजे अशी भूमिका भारतीय संविधानामध्ये स्पष्टपणाने व्यक्त केलेली दिसते. एकूण भारतीय संविधानाचं तत्वज्ञानच बुद्धिवाद आणि विज्ञानवादाच्या पायावर उभं आहे. बुद्धिवादाच्या, विज्ञानवादाच्या, मानवतावादाच्या, वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर न टिकणाऱ्या गोष्टींना भारतीय संविधानामध्ये कुठलंही स्थान नाही. भाबडेपणाला, दंतकथेला, नुसत्याच कल्पना विलासाला भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानात कुठलंही स्थान नाही. कारण भाबडेपणातून माणसाचा विकास कधीच होत नसतो हे आपल्या संविधान निर्मात्यांना पक्केपणानं माहीत होतं. 51 अनुच्छेद 51वा जो भारतीय संविधानामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये समाविष्ट केलेला आहे, त्यामध्ये भारतीय नागरिकांनी कोणकोणती कर्तव्ये केली पाहिजेत हे स्पष्टपणानं लिहिलेलं आहे. आणि अनुच्छेद 51 मध्ये एक गोष्ट स्पष्टपणानं नमूद केलेली आहे, ती की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणं हे भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आमच्या देशातल्या बहुतांश लोकांच्या हे गावीच नसतं.
नवे भारतीय संविधानानं आपणाला भारताचे नागरिक म्हणून काही कर्तव्य करायला सांगितली आहेत, याचं बहुतांश जणांना अजूनही भान नाही आहे. पण हे जे कर्तव्य भारतीय संविधानानं करायला सांगितलेले आहे ना, हे कर्तव्य समजून घेऊन भारतीय नागरिकांनी विज्ञाननिष्ठ स्वरूपाची संविधान संस्कृती विकसित करण्यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ती अजून विकसित झालेली नाही आहे, पण ती संस्कृती विकसित करण्याच्या तात्विक, वैचारिक, मूल्यात्मक अशा महत्त्वपूर्ण दिशा भारतीय संविधानानं आपणाला दिलेल्या आहेत. त्या दिशा काय आहेत आणि त्या दिशेनं विज्ञान वैज्ञानिकांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव व्यक्त करणारी संविधान संस्कृती कशा पद्धतीनं आपणाला विकसित करता येऊ शकते, याचा विचार आपणाला या ठिकाणी करायचा आहे. हा विचार करत असताना पहिल्यांदा आपण काय असतं बरं विज्ञान, हेही समजून घेतलं पाहिजे. विज्ञान काही नवं निर्माण करतं का? पूर्णपणानं नवं. तर मला असं दिसतं की विज्ञान या सृष्टीमध्ये मुळात कुठल्याच स्वरूपात आधी नाही, असं नवं विज्ञान काहीही निर्माण करत नाही. विज्ञान काय करतं? विज्ञान या सृष्टीमध्ये असलेल्या रहस्यांचा शोध घेतो. या सृष्टीमध्ये असलेल्या शक्तींचा शोध घेतो. या सृष्टीमध्ये अनेकविध रहस्य आहेत, अनेकविध शक्ती आहेत. अशा रहस्यांचा आणि या शक्तींचा त्यांना भिडून शोध घेणं, या सृष्टीतल्या वेगवेगळ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती एकत्रित करून त्यांच्यावरती प्रयोग करणं, प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेतून काय घडतं हे पाहणं, ही प्रयोगशीलता विज्ञानामध्ये असते. आणि या प्रयोगातून, प्रक्रियेतून नवच काहीतरी वैज्ञानिक निर्माण करत असतो. सृष्टीमध्ये ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत त्या वेगवेगळ्या शक्तींचा माणसाच्या जीवनाच्या सुखावहतेसाठी, मानवी जीवनाच्या संपन्नतेसाठी आणि माणसाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्यतेच्या पातळीवरती आणण्यासाठी वैज्ञानिक शोध लावून वैज्ञानिक नव तंत्रज्ञान विकसित करतात. आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं माणूस प्रचंड मोठी प्रगती करतो, हे आपणाला दिसून येतं. या वैज्ञानिकांनी हे जे निर्माण केलेलं आहे तंत्रज्ञान वेगवेगळ्या स्वरूपाचं, त्यामुळे काय झालं? या वैज्ञानिकांनी निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या मुळे माणसाच्या जीवनातलं दुःख कमी झालं, कष्ट कमी झालं, माणसाचं जीवन सुखावह बनलं. माणसाला ज्या गोष्टी अशक्यप्राय होत्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी शक्यतेच्या पातळीवरती आल्या. म्हणून खऱ्या अर्थानं विज्ञान आणि वैज्ञानिक हे प्रयोग प्रक्रियेतून काही नवनिर्मिती करतात. ते नवनिर्मातेच असतात आणि वैज्ञानिकच सुख करते आणि दुःख हरतेही असतात. अशक्य ते शक्य करते असतात.
सुख करते आणि दुःख हरते, अशक्य ते शक्य करते, हे जे वैज्ञानिक आहेत ना, त्या वैज्ञानिकांनी जे कष्ट केलं, जे प्रयोग केले, नवे नवे शोध लावण्याची मनामध्ये जिद्द बाळगून जे काम केलं, त्याला समजून घेणं, त्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करणं, हे जर केलं ना, तर त्यातून नव्या नव्या प्रेरणा निर्माण होतात आणि या कृतज्ञताभावातून नवा सांस्कृतिक डोलारा निर्माण होऊ शकतो. म्हणून बाबांनो, वैज्ञानिकांबद्दलचा कृतज्ञताभाव व्यक्त करा, कृतज्ञता सोडा. पदोपदी तुम्ही विज्ञानाचं खाता रे, मग गाना जरा विज्ञानाला. विज्ञाननिष्ठ अशा प्रकारची संविधान संस्कृती विज्ञानाची ओवी गायल्यानेच निर्माण होऊ शकते. कशी असेल विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती, कशी निर्माण करता येऊ शकेल, याचाही विचार आपणाला या ठिकाणी केला पाहिजे. ज्या संस्कृतीमध्ये विज्ञान, वैज्ञानिक यांच्याबद्दल आदर व्यक्त करणारे, त्यांच्याकडून मानवोपयोगी अशा प्रकारच्या नवनिर्माण क्षमतेच्या प्रेरणा देणारे अनेकविध उपक्रम राबवले जात असतील, त्या संस्कृतीस विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती असं आपणाला म्हणता येऊ शकेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानामधून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या वस्तूंचा नुसताच चंगळवादी उपभोग घेणं म्हणजे विज्ञाननिष्ठ संस्कृती नव्हे. तर विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती ही मूल्यात्म स्वरूपाची असेल. मानव्य निष्ठा हे विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृतीचं महत्वाचं मूल्य असेल. मानव्य निष्ठा, कल्याणकारी नवनिर्माण क्षमता, विधायकता, विध्वंसकतेला पूर्ण फाटा देणं, ही विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृतीची भूमिका असेल. जगामध्ये सध्या सुरू असलेली प्रचंड मोठी अण्वस्त्र स्पर्धा, या अण्वस्त्र स्पर्धेला आपण विज्ञान संस्कृती म्हणू शकत नाही. ती विज्ञान विकृती आहे. विज्ञानाचा वापर जेव्हा विध्वंसक पद्धतीनं केला जातो, विनाशक पद्धतीनं केला जातो, तेव्हा त्या वापराला विज्ञान संस्कृती अजिबात म्हणता येऊ शकत नाही. विज्ञानाचा वापर पर्यावरणाचा विध्वंस करण्यासाठी, पर्यावरणाचा विनाश करण्यासाठी, केवळ भोगवादासाठी, चैनखोरीसाठी केला जात असेल, तर ती देखील विज्ञान संस्कृती नसून ती विज्ञान विकृती असेल. विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृतीचा विकास करत असताना या गोष्टीचं भान आपणाला कायमच ठेवावं लागणार आहे. विज्ञान विकृती टाळण्यासाठीचे प्रयत्न, सातत्यपूर्ण प्रयत्न, हा देखील विज्ञाननिष्ठ संस्कृती विकसित करण्याचाच एक भाग असेल. जपानमधील हिरोशिमा, नागासाकी
या शहरावर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जो विध्वंस घडला, त्यातून जो आकांत निर्माण झाला, ज्या भयंकर स्वरूपाच्या यातना मानवाला भोगाव्या लागल्या, त्याची वारंवार आठवण देऊन अण्वस्त्र कपातीसाठी बड्या बड्या राष्ट्रांवर दबाव आणण्याचे उपक्रम राबवणं हा देखील संविधान संस्कृतीच्या उपक्रमाचाच महत्त्वाचा भाग असला पाहिजे. का? आपल्याकडे अशा प्रकारच्या संकल्पना सध्या आहेत की बलाढ्य कोण, प्रगत कोण, महासत्ता कोण, तर ज्या राष्ट्राकडं प्रचंड मोठी विनाशक अण्वस्त्र आहेत ते राष्ट्र म्हणजे महासत्ता. विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती रुजवू पाहणाऱ्या, ती विकसित करू पाहणाऱ्या मंडळींनी या संदर्भात हा विचार केला पाहिजे की ज्याच्याकडं अण्वस्त्राची विनाशक शक्ती असते, मारण्याची शक्ती असते, तो महासत्ता कधीच असू शकत नसतो, तो महान देश कधीही असू शकत नसतो. ज्याच्याकडं मानवाला मारण्याच्या शक्तीपेक्षा मानवाला तारण्याची शक्ती असते, सकल पृथ्वीवासी मानवाचं कल्याण करण्याची शक्ती ज्याच्याकडं असते, ते राष्ट्र महान असतं. ही संकल्पना जगातील सर्वच लोकांच्या मनामनामध्ये रुजवण्याचं काम संविधान संस्कृतीचा विकास करत असताना आपणाला करावं लागणार आहे. विज्ञान तंत्रज्ञान विकासासाठीच वापरलं पाहिजे, मानवी जीवनाला भकास करण्यासाठी वापरलं जाता कामा नये, याची जाणीव देणारी विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती असेल. या विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृतीमध्ये बुद्धिवाद, विज्ञानवाद, जिज्ञासा, शोधक वृत्ती, प्रयोगशीलता, नवनिर्माण क्षमता, सकलजन कल्याणकारिता आणि पर्यावरण पूरकता या मूल्यांना या विज्ञाननिष्ठ संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची ही विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती कोणत्या घटकांच्या पायावर आपणाला उभी करता येऊ शकते? कोणकोणते मूलभूत घटक असू शकतात विज्ञान संस्कृतीच्या विकासाचे? अर्थातच बुद्धिवाद, जिज्ञासा, शोधकता, प्रयोगशीलता, विश्वाच्या रहस्याबद्दलचं कुतूहल, सत्यशोधनाची तळमळ आणि सृष्टीतील शक्तींच्या शोधामध्ये सजीवांच्या कल्याणार्थ ते शोध वापरले गेले पाहिजेत यासाठीची तळमळ, मानवी नैतिकता आणि मूल्यात्मकतेला बाधा न पोचवण्याची दक्षता घेणारं हे सारं असलं पाहिजे. विध्वंसकता नको तर नवनिर्माण क्षमता हवी. अपायकारकता नको, उपायकारकता, उपकारकता हवी. नवरचना हवी. वैज्ञानिकांच्या मध्ये जी जिद्द असते, त्या वैज्ञानिकांच्या नवा शोध घेण्याच्या जिद्दीच्या प्रेरणा मनामनामध्ये रुजवणे हा विज्ञान संस्कृतीचा पायाभूत घटक असेल. अशक्य ते शक्य करण्यासाठी धडपडणे, पृथ्वीवरच्या समग्र प्राणीसृष्टीला रोगमुक्त करणे, यांत्रिकीकरणामधून मानवाचं शारीरिक कष्ट, काबाड कष्ट कमी करणं,
यासारख्या पायाभूत गोष्टीवर संविधान संस्कृतीचा, अर्थात विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृतीचा पाया आपणाला उभा करता येतो. आपण या टप्प्यावरती आणखी एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. तो हा की एका चौकटीत राहून माणसं जर विचार करायला लागली ना, तर लोकांचा भौतिक विकासही थांबत असतो, सामाजिक विकासही थांबत असतो आणि सांस्कृतिक विकास देखील थांबत असतो. विशेषतः आजही देव संकल्पना आणि धर्म संस्थेचा मानवी जीवनावरती प्रचंड मोठा पगडा आहे. आणि तो पगडा असल्यामुळं त्या भोळ्या भाबड्या, श्रद्धाळू, शब्दप्रामाण्यवादी, ग्रंथप्रामाण्यवादी चौकटीतच माणसं विचार करतात. जेव्हा अशा चौकटीमध्ये माणसं विचार करत असतात, तेव्हा निसर्गतः आपणाला मिळालेली जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी कुठल्या तरी धर्मग्रंथाकडं, कुठल्या तरी महाराजाकडं, कुठल्या तरी बापूकडं, कुठल्या तरी बुवाकडं गहाण ठेवत असतात. देव आणि धर्मसंकल्पनेच्या माध्यमातून देशातील आणि पृथ्वीवरील बहुतांश लोकांना आपल्या स्वतःच्या बुद्धीचा स्वतंत्रपणानं वापर करू न देता कुणाकडं तरी बुद्धी गहाण ठेवायला शिकवलं जातं. जे लोक स्वतःची बुद्धी स्वतंत्रपणानं न वापरता कुणाकडं तरी गहाण ठेवत असतात, ते लोक नवं काहीच निर्माण करू शकत नसतात. वैज्ञानिक प्रगतीही करू शकत नसतात, सांस्कृतिक प्रगतीही करू शकत नसतात. हे विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती विकसित करताना आपणाला गंभीरपणानं लक्षात घेतलं पाहिजे आणि जरा तुलनात्मक पद्धतीनं विचार केला पाहिजे. ज्या धर्म मार्तंडांचा प्रचंड मोठा पगडा घेऊन माणसं जगतात, त्या धर्म मार्तंडांनी मानवतेला कोणत्या देणग्या दिल्या आणि वैज्ञानिकांनी मानवतेला कोणत्या देणग्या दिल्या, याचा शांतपणानं, तटस्थपणानं कुणीही जर विचार केला तौलनिक पद्धतीनं, तर अगदी सहजपणानं काळ्या दगडावरची रेघ सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ प्रत्येकाला सहज दिसेल की वैज्ञानिकांनी दिलेल्या देणग्यांचं पारडं फार वजनदार आहे आणि धर्म मार्तंडांनी देण्यापेक्षा घेण्याचंच काम अधिक केलेलं आहे. प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाण्यापेक्षा जैसे थे भोळ्या भाबड्या अंधश्रद्धा अवस्थेमध्ये ठेवण्याचंच काम केलेलं आहे. अगदी आजचा कोरोनाचा काळच पहा ना. कोरोनाच्या संकटातून बाहेर आणण्यामध्ये कुणी काम केलं? वैज्ञानिकांनीच केलं ना, डॉक्टरांनीच केलं ना, आरोग्य कर्मचाऱ्यांनीच केलं ना, की इतर कोणी केलं? पदोपदी विज्ञान वैज्ञानिकांचे शोध तुम्हाला दुःखातून मुक्त करण्यासाठी धावून येतात, तुमचं जीवन सुखी बनवण्यासाठी धावून येतात. हे बाबांनो, जरा समजून घ्या आणि हे समजून घेऊन वैज्ञानिकांचा आदर व्यक्त करा. त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेचा एक नवा सांस्कृतिक डोलारा निर्माण करा. अशा प्रकारचा सांस्कृतिक डोलारा आपण जेव्हा निर्माण करू ना, तेव्हा आपली प्रगती आज आहे त्यापेक्षा अधिक गतिमानतेनं होऊ शकेल
हे अगदी सर्वांच्याच लक्षात येईल. वैज्ञानिकांचं स्मरण केल्यानं काय होईल? वैज्ञानिकांचं स्मरण केलं पाहिजे, आदरभाव व्यक्त केला पाहिजे. तर हा आदरभाव व्यक्त केल्यानं, वैज्ञानिकांचं स्मरण केल्यानं त्यांच्या कर्तृत्वाकडून नव्या पिढीला नवं काही निर्माण करण्याच्या प्रेरणा मिळतील. आणि वैज्ञानिकांनी मानवतेसाठी जशा नव्या नव्या गोष्टींची निर्मिती केली, तशा पद्धतीनं अनेकविध गोष्टींची निर्मिती करावी असं देशातल्या नव्या पिढ्यांना वाटेल. नव्या पिढ्यांच्या समोर तुम्ही काय ठेवता सांस्कृतिक दृष्ट्या, त्यावरून नवी पिढी तयार होत असते, त्याचं अनुकरण करत असते. तुम्ही वैज्ञानिकांचे आदर्श नव्या पिढीसमोर सुलभ रीतीनं, रंजक रीतीनं ठेवले, त्यांचे प्रयोग ठेवले, त्यांनी केलेल्या प्रक्रिया ठेवल्या, नव्या शोधासाठीची त्यांची जिद्द ठेवली, तर आपल्या देशातल्या नव्या पिढीतल्या मुलींना आणि मुलांना मला वैज्ञानिक व्हायचंय असं वाटेल, मला संशोधक व्हायचंय असं वाटेल. आणि आपल्या देशामध्ये मूलभूत संशोधन करणारे नवे नवे वैज्ञानिक निर्माण होतील. आज जो देश इथपर्यंत आलाय ना, तो वैज्ञानिकांनी केलेल्या शोधामुळेच आलेला आहे. आणखी या दिशेनं फार मोठी प्रगती आपणाला करायची आहे. आणि ती प्रगती करण्यासाठी विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती आपल्याला विकसित करावीच लागणार आहे. कोणत्या दिशेनं विकसित करता येईल ही संस्कृती? विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती विकसित करायची असेल तर आपल्याला जगामधल्या वैज्ञानिकांचं वेगवेगळ्या सांस्कृतिक माध्यमातून प्रेरणादायी असं स्मरण करावं लागेल. कसं करावं लागेल? ते स्मरण देण्याचा प्रयत्न आपल्या देशातली जाणकार माणसं नक्कीच करतात. वैज्ञानिकांचा परिचय देणारी मोठी चरित्र, छोटी चरित्र, त्याची पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, ती उपलब्ध आहेत. जाणकार माणसं ती वाचतात देखील. वैज्ञानिकांची चरित्र वाचणं, त्यांचा आदर्श समजून घेऊन त्यांचं अनुकरण करणं ही एक विज्ञान संस्कृती विकसित करण्याची सांस्कृतिक दिशाच असते. आणि हे काम जाणकारांनी आपल्याकडं नक्कीच केलेलं आहे. पण अशा पुस्तकांचं वाचन करणाऱ्यांची संख्या तुलनेमध्ये फार कमी आहे. ती मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. आणि संशोधकांनी शोधासाठी केलेले प्रयोग, त्यांनी केलेलं कष्ट हे समजून घेण्याची जिज्ञासा नव्या पिढीमध्ये वाढवली पाहिजे. एकूणच वैज्ञानिकांच्या जीवन कार्याला संस्कृतीबद्ध करण्याची एक प्रक्रिया आपल्या देशामध्ये आपल्याला घडवून आणावी लागेल. आणि ही प्रक्रिया कशा पद्धतीने घडवून आणता येईल? देशामध्ये अनेक चर्चासत्र घडवून आणणं, सभा संमेलनं घडवून आणणं, सांस्कृतिक स्पर्धा घडवून आणणं, अशा अनेक माध्यमांच्या द्वारे वैज्ञानिकांचं स्मरण होऊ शकतं. आपल्या देशात आपण वैज्ञानिकांची जयंती साजरी करतो का? मला वाटतं विज्ञान संस्कृती विकसित करायची असेल तर आपणाला काही महत्त्वपूर्ण अशा जागतिक मानवतेचं कल्याण करणाऱ्या, देणग्या देणाऱ्या
वैज्ञानिकांच्या जयंत्या आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात साजऱ्या कराव्या लागतील. अनेक प्रकारचे उपक्रम साजरे करून जयंत्या या साजऱ्या कराव्या लागतील. जो देश वैज्ञानिकांच्या जयंत्या साजऱ्या करतो तो देश आपल्या देशामध्ये अनेक नवे नवे वैज्ञानिक निर्माण करत असतो. आणि जो देश भाकड कथांची संस्कृतीच उगाळत बसत असतो आणि त्याच संस्कृती डुबक्या मारत असतो, त्या देशात नवे वैज्ञानिक निर्माण होत नसतात. आणि ज्या देशात नवे वैज्ञानिक निर्माण होत नसतात तो देश प्रगतीच्या दिशेने पुढे पुढे जाऊ शकत नसतो. हे लक्षात घेऊन संस्कृती निर्माण करणारी जी वेगवेगळी साधनं आहेत, वेगवेगळी माध्यमं आहेत, त्या माध्यमांच्या मध्ये विज्ञाननिष्ठेचा, वैज्ञानिक मूल्यांचा आशय आपणाला ओतावा लागणार आहे. आणि त्या साऱ्याच सांस्कृतिक घटकांच्या मध्ये जर आपण वैज्ञानिक आशय ओतण्याच्या दिशेने जाणीवपूर्वक काम करत राहिलो तर भारतामध्ये एक नवी विज्ञान संस्कृती विकसित होऊ शकते. कशी? संगीत हे संस्कृतीच्या क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. ती महत्त्वाची कला आहे, ती आनंददायी कला आहे. आपणाला असं का वाटू नये की वैज्ञानिक मूल्ये, वैज्ञानिकांची चरित्रे, वैज्ञानिक दृष्टिकोन आविष्कृत करणारी समृद्ध अशा प्रकारची विज्ञाननिष्ठ संगीत कला आपण का विकसित करू नये? हे खोपडीत येतं का कुणाच्या? संगीत कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांच्या तरी हे खोपडीत येतं का? मला तर माहीत नाही आहेत की एखाद्या वैज्ञानिकांचा गौरव करणारं गीत लिहिलेलं आहे आणि ते फार लोकप्रिय झालेलं आहे, ते उत्तम रीतीनं उत्तम गायकानं गायलेलं आहे असं माझ्या ऐकण्यात नाही. मला असं वाटतं की अशी उत्तम गीतं वैज्ञानिकांवर लिहा ना बाबांनो, विज्ञानवादी दृष्टिकोनातून लिहा ना, वैज्ञानिक मूल्यांवरती लिहा ना. वैज्ञानिकांनी आपल्यावर केलेला उपकार, त्याबद्दलचा कृतज्ञताभाव व्यक्त करणारं गीत आहे का हो उपलब्ध? या दिशेनं संगीत कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी विज्ञाननिष्ठ संगीत कलेचं दालन समृद्ध करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि त्याच पद्धतीनं विज्ञाननिष्ठ चित्रकलेचं दालन विकसित करता येऊ शकतं, विज्ञाननिष्ठ शिल्पकलेचं दालन विकसित करता येऊ शकतं. विज्ञानवादी आणि वैज्ञानिकांची चरित्र प्रभावीपणानं मांडणारे चित्रपट तरी आपल्याकडे किती निर्माण झाले आहेत. किती महत्त्वाचं साधन आहे हे. अशा सगळ्या घटकांच्या मध्ये विज्ञान वैज्ञानिक यांनी दिलेला जो प्रगतिशील वारसा आहे तो वारसा संस्कृतीबद्ध करण्याची प्रक्रिया आपणाला जाणीवपूर्वक करावी लागेल. आणि अशा प्रकारची प्रक्रिया आपण जर जाणीवपूर्वक केली तर आपल्या देशामध्ये संविधान संस्कृतीचा विकास, विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृतीचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. संविधाननिष्ठ विज्ञान संस्कृतीचा विचार करत असताना साहित्य क्षेत्रातील मंडळींनी जे विज्ञान साहित्य निर्माण केलेलं आहे, हे विज्ञान साहित्य संविधान संस्कृतीचा विकास करतं आहे असं आपणाला नक्कीच म्हणावं लागेल. कथेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून ही जी मांडणी, हा जो आविष्कार होतो आहे, या आविष्काराच्या माध्यमातून संविधान संस्कृतीच्या विकासाला, विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृतीच्या विकासाला
नक्कीच मदत होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथं मला ही नोंद जाणीवपूर्वक करून दिली पाहिजे की वैज्ञानिकांनी माणसाला काय दिलं, फार मोठे उपकार केलेत हे मी वारंवार म्हटलेलं आहे आणि मग त्याची नोंद आपण केली पाहिजे. ती नोंद करत असताना मी म्हणेन की वैज्ञानिकांनी मानवी जीवनाला रोगमुक्त केलं, काबाड कष्टातून मुक्त केलं, अशक्य ते शक्य बनवण्याचा प्रयत्न केला. माणसाचं जीवन सुखी आणि संपन्नतेच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी अनेक प्रकारच्या देणग्या वैज्ञानिकांनी दिल्या. काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या गोष्टी मला इथं मांडल्या पाहिजेत. त्या ह्या की माणसांना हे सुद्धा माहीत नव्हतं की माणसाला रोग हा रोगजंतूमुळं होतो. फ्रान्सच्या लुई पाश्चर या वैज्ञानिकानं सांगितलं की माणसाला रोग हा रोगजंतूपासून होत असतो. त्या पूर्वीच्या काळामध्ये रोग हा देवाच्या कोपामुळं होतो, देवीच्या कोपामुळं होतो किंवा पूर्वजन्मीच्या पापामुळं होतो असे समज होते. मरीबाईचा कोप झाल्यामुळं पटकीच्या साथी येतात अशा प्रकारचे समज होते. कॉलरा आणि क्षयरोग हा जो माणसाला होत होता त्या रोगाचे जंतू जर्मनीच्या रॉबर्ट लॉक या वैज्ञानिकानं शोधून काढले. लुई पाश्चरने हे सांगितलं की कमजोर रोग जंतू जर शरीरामध्ये सोडले तर माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ब्रुसेल्स इथल्या अँड्रूज व्हेशालियसनं वैद्यक शास्त्रामध्ये आधुनिकतेची सुरुवात केली असं म्हटलं जातं. त्यानं माणूस आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीराचं विच्छेदन करून दाखवलं. प्राचीन रोमन वैद्य गालेनच्या ग्रंथामधल्या 200 चुका त्यानं काढून दाखवल्या. त्यानं शरीर विच्छेदन केल्यामुळं धर्मगुरूंनी व्हेशालियसचा प्रचंड छळ केला. त्याच्या संशोधनाची कागदपत्र नष्ट केली. इंग्लंडच्या एडवर्ड जन्नरनं देवी नावाच्या भयानक रोगावरची लस शोधून काढून माणसांना कुरूपतेतून वाचवलं, अनेकांना मृत्यूपासून वाचवलं. आणि मागच्या काळामध्ये मी लहानपणी पाहिलेलं आहे, देवी रोगाचा रोगी कळवा, 1000 रुपये बक्षीस मिळवा असं भिंतीवर लिहिलेलं होतं. म्हणजे देवी रोगातून माणसाला मुक्त केलं वैज्ञानिकांनी. स्कॉटलंडच्या जेम्स सिम्सनं क्लोरोफॉर्म हे गुंगीचं औषध शोधून काढलं आणि गुंगीचं औषध शोधून काढल्यामुळं ऑपरेशन हे वेदनामुक्त झालं. स्कॉटलंडच्या डॉक्टर जोसेफ लिस्टरनं ऑपरेशनची जखम निर्जंतुक करणाऱ्या कार्बॉलिक ॲसिडचा शोध लावला. जखमेमध्ये पू होणं, ठसठस होणं हे सगळं त्यामुळे थांबवलं. जर्मनीच्या विल्टेम कॉन्राड रोंटजेननं क्षकिरणांचा शोध लावला आणि क्षकिरणाचा शोध लावल्यामुळं ॲक्सिडेंटमध्ये मोडलेली हाडं त्यांचा फोटो काढता येऊ लागला आणि त्यावर उपचार करणं अगदी सोपं झालेलं आपणाला दिसून येतं. डॉक्टर खिचन बर्नार्ड यांनी जगातली पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया केली. वैद्यकशास्त्रामध्ये अत्यंत मूलगामी संशोधन करणाऱ्या मंडळींच्या मध्ये फार कमी माणसं आहेत, परंतु प्राचीन कालखंडामध्ये सुश्रुत, जीवक, चरक यासारखे काही वैद्यकशास्त्रज्ञ दिसतात. नागार्जुनासारखे वैद्यकशास्त्रज्ञ आपणाला दिसतात आणि त्यांनी काही त्या काळात ग्रंथ लिहिले, काही जण ऑपरेशन देखील करत होते. अशा प्रकारच्या नोंदीही आपणाला या संदर्भामध्ये दिसतात. माणसाचं कष्ट करणारे अनेक प्रकारचे शोध, कष्ट कमी करणारे अनेक प्रकारचे शोध वैज्ञानिकांनी लावलेले आहेत. जेम्स वॅट नावाच्या
वैज्ञानिकानं बाष्प शक्तीचा शोध लावून बाष्पयंत्र तयार केलं. ग्रे, डके, कॅव्हेंडिश, कुलम, हॅन्सेन, मशेनब्रोक यासारख्या शास्त्रज्ञांनी विजेसंदर्भातली मूलतत्व उजेडात आणली. जर्मनीच्या मॅक्स प्लँकनं शक्तिकुंजाचा सिद्धांत मांडला. होल्टानं पहिला विद्युत घट तयार केला. मायकेल रॅडे यानं पहिली विद्युत मोटार तयार केली. माणसाच्या जीवनामध्ये विजेचं किती महत्त्व हे आपल्याला माहीत आहे. विजेशिवाय आता कोणाचं पान हलत नाही. विद्युत मोटार माणसाचं दुःख, माणसाचं कष्ट कमी करण्यामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावते हे सहजपणानं आपल्याला दिसेल. मार्कोनी या इटालीच्या वैज्ञानिकानं रेडिओचा शोध लावला. नील आर्मस्ट्रॉंगनं 20 जुलै 1969ला चंद्रावर पाऊल टाकलं. अशा प्रकारचे कितीतरी शोध लावले, कितीतरी नव्या गोष्टी निर्माण केल्या, अशक्य ते शक्यतेच्या पातळीवरती आणलं. भारतातल्या होमी भावांनी अणुशक्तीचा वापर हा विध्वंसक कामासाठी न होता विधायक कामासाठी झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली होती. आणि ती भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. याच्याही नोंदी मला केल्या पाहिजेत की आजचं युग हे संगणक युग आहे, इंटरनेटचं युग आहे. या संदर्भामधलेही काही शोध आपण लक्षात घेतले पाहिजेत, कारण त्याचा पदोपदी आपण उपयोग घेत असतो. संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज या इंग्लंडच्या वैज्ञानिकानं लावला. टीव्हीचा शोध जॉन लोगी बियर्ड या स्कॉटलंडच्या वैज्ञानिकानं लावला. आणि आज आपण सोशल मीडियातील अनेक गोष्टींचा पदोपदी वापर करतो. गुगल, ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुक या साऱ्याचा उपयोग आपण पदोपदी करत असतो. पण हे कुणी निर्माण केलं, कसं निर्माण केलं याचा विचार मात्र आपण करत नाही आहोत. किमान ते कुणी निर्माण केलं हे तर आपल्याला माहीत झालं पाहिजे. गुगलची स्थापना 7 सप्टेंबर 1998ला अगदी अलीकडे झालेली आहे. ही स्थापना करण्यामध्ये लॅरी पेज, सर्गेई ब्रिन, एरिक श्मिट या मंडळींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी ही कामं केलेली आहेत. ज्या ईमेलचा आपण वापर करतो आणि आपले मोठे मोठे संदेश पण तात्काळ पोचवू शकतो, त्या ईमेलची निर्मिती रे टॉमलिन्सन या अमेरिकेच्या वैज्ञानिकानं केली. फेसबुकचा संस्थापक कोण आहे तर मार्क झुकरबर्ग हा अमेरिकेचा उद्योजक आहे. त्यामध्ये अँड्र्यू मॅककोलम, एड्युआर्दो सव्हेरिन यासारखे वैज्ञानिकही त्यामध्ये होते. व्हॉट्सअपचा संस्थापक निर्माता ब्रायन ॲक्टन हा अमेरिकेतला कॅलिफोर्नियाचा. जॉन कोम हाही त्यामध्ये होता. ह्या साऱ्या गोष्टींचा या ज्या साऱ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्याचा आज आपण पदोपदी उपयोग घेतो, पण त्याचं स्मरण करत नाही. कारण आपण विज्ञान, वैज्ञानिक यांना सांस्कृतिक प्रतिष्ठा दिलेली नाही. विज्ञान, वैज्ञानिक शोध करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था या साऱ्यांना जर आपण सांस्कृतिक प्रतिष्ठा दिली आणि या गोष्टीच्या वर आधारलेली विज्ञाननिष्ठ संविधान संस्कृती विकसित केली तर आपल्या देशाची प्रगती यापेक्षा अत्यंत गतिमानतेनं होणार आहे. म्हणून वैज्ञानिकांबद्दलचा आदरभाव व्यक्त करा, कृतज्ञताभाव व्यक्त करा. आदरभाव, कृतज्ञताभाव व्यक्त करणारा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेणारा
एक मोठा सांस्कृतिक डोलारा उभा करा, अशा प्रकारचं आवाहन मी आपणाला करतो आणि थांबतो. धन्यवाद.